यापुढे कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार? ई-केवायसीवर बोलताना आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पण ई-केवायसी नंतर नेमकी प्रक्रिया काय असेल? कुणाचा लाभ बंद होणार? कधीपासून बंद होणार? यासारखे प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना सतावत आहेत. तसेच ई-केवायसी का केली असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याचं उत्तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. रायगडमध्ये बोलताना आदिती तटकरे यांनी ई-केवायसी आणि पात्र लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य केलं आहे. सप्टेंबर 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे. वेळोवेळी त्याला मुदतवाढ देखील दिली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्या. त्यांनी दिलेल्या सूचना आणि तक्रारीवरून ही मुदतवाढ दिली असून राज्य आणि केंद्र शासनाच्या लाभार्थी योजनांना बंधनकारक असते. त्यानुसार अंतिम यादीनुसार लाभ सुरू राहील असे तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे आता अनेक अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिला, ई-केवायसी न केलेल्या महिला यांना प्रति महिना 1500चा लाभ आता बंद होणार आहे. ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची महिलांकडे ही शेवटची संधी आहे असा अंदाज आहे. कारण ई-केवायसी मध्ये यापुढे वाढ होण्याचा अंदाज कमीच आहे. ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात 2025 पासून झाली. नोव्हेंबरपर्यंत पहिली मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 31 मार्च आणि आता 30 एप्रिल ई-केवायसीसाठी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली. अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अथवा करत असताना अडचणी येत होत्या. त्यांनी अनेक वेळा तक्रारी दिल्या. त्यानुसार मुदतवाढ दिली आहे. महिला लाभार्थी दिलेल्या मुदतीत दुरुस्ती करून सबमिट करत आहेत. 30 एप्रिलपर्यंत सर्व डेटा समोर येईल. राज्य सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेसाठी सर्वांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे. ई-केवायसी नंतर योजनेचा लाभ सुरू राहील असे आदित्य तटकरे म्हणाले. सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या काळात राज्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी केली. पण ही प्रक्रिया करताना अनेकांच्या चुका झाल्या. काहींनी प्रश्नाची उत्तरे चुकीची दिली. त्यामुळे राज्य सरकारकडून ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली. मार्च अखेरपर्यंत ई-केवायसीची मुदत होती. परंतु अवकाळी पावसामुळे अनेक महिलांना केवायसी दुरुस्ती करता आली नाही. त्यामुळे आता एप्रिल 31 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील महिलांच्या खात्यात गेल्या महिन्यात फेब्रुवारी 2026 हप्ता जमा केला. पण आता एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. पण अद्याप मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीच अपडेट आलेली नाही. त्यामुळे राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ कधी जमा होईल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. मार्च महिन्याचे 1500 रुपये एप्रिल अखेरीस येणार की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यातच एकत्र 3000 रुपये येणार? सध्या अशा चर्चा सुरू आहेत. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.